कधी पाहिली ना कधी देखील पाहून तुमच्या सर्वांगाच्या रक्षणाच्या ज्यांच्या नेत्राची उघडझाप होत नाही ज्यांचा पाय तुला स्पर्श करत नाही ती अगदी सामान्य देव तत्वातले घटक होय आता त्या दैवी तत्वाला माझा मित्र आशीर्वाद देतोय तुझ्या नेत्रासमोर उभी आहे ती म्हणजे कर्मदेवता हो. शुभस्य शीघ्र याला योगायोग म्हणतात. काय रे याला कारण आहे कारण तुम्ही इथं कशासाठी आलात याची कल्पना मला आहे. म्हणजे मला आपल्या मुखातून ऐकायचंय तुम्ही इथं कशासाठी आला. कर्मदेव इथपर्यंत आला याची जाणीव तुला म्हणतोय पण मी सांगेन इथं का नोय मला सांग तुझ्या या राज्याच्या ठाई जी अनेक देवतांची भक्ती केली जाते ती भक्ती बंद होईल असा माझं म्हणणं नाही. मग पण त्या भक्तीला जोडीला जोड देऊन या कर्मदेवतेची सुद्धा भक्ती व्हावी याचा उदात्त हेतूनं इथं माझं आगमन झालंय. इच्छा आपली वाईट असं मी मुळीच म्हणणार नाही. नक्कीच तुमची इच्छा तुमच्या मतानं चांगली असेल पण माझ्या मतानं नव्हे. याला कारण काय माहितीये का मी प्रामाणिक एकाच देवाचा भक्त आहे. हाय तो कुणाचा असेल वज्रदेव हनुमान अर्थात भक्ती करेन ती त्याच देवतेची अन्य कुणाची नाही हा माझा पूर्णपणे निग्रह आहे. वज्रदेव हनुमंताचा भक्त तू आहे विश्वाच्या ठाई त्याची भक्ती बंद कर असं मी केव्हा म्हणणारा नव्हे. तुला भक्ती करायची आहे त्याची बिनधास्त कर पण त्या समोर माझी सुद्धा भक्ती तुला करावी लागेल. मी तर एकच म्हणेन काय ते म्हणतात देतो त्याला देव म्हणतात बरोबर देतो त्याला जर का देव म्हणत असतील मी तर एकच म्हणेन त्या देवानं मला बरंच काही दिलंय. आता कोणत्याही स्वार्थानं मी त्याची भक्ती केली नाही. आता हा निग्रह मी तर म्हणेन काही उपयोगाचा नाही. तुम्ही साध्य भावलो तू म्हणतोस योग्य विश्वात देव देतो एक मात्र ध्यानात ठेव कर्मदेवता मी आहे. विश्वाच्या ठाई तू पुण्य केले कर्म तुझे चांगले आहेत म्हणून हा कर्मदेव सुद्धा चांगल्या कर्माची फळं तुला देतो. पण जर का मला वाटलं त्यात कर्माची वाईट फळं मी तुला देऊ शकतो. कर्मदेव तुम्हीच बोलून मोकळे झाला. माझे कर्म हे पुण्य कर्म आहे त्याला कारणच मुळे हनुमंत होय कारण त्याची भक्ती करून ती पुण्य माझ्या स्वजनात प्राप्त करून घेते. आता काय करतो आहे त्यात रक्ताचा एक थेंब असेपर्यंत वज्रे हनुमंताची भक्ती करेन अन्यथा कोणाची नाही. इथं अवतरलोय स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्याशिवाय आघाडी जाणार आम्ही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी इतरांची कुचेष्टा करता मी तर एकच म्हणेन प्रत्येक देव मानव आणि दानव याला मेदानी मर्यादा आहे. त्या मेदानी मर्यादेचं उल्लंघन काल पराक्रम सध्या कुणी केलं नाही केलं जाणार सुद्धा नाही आणि त्या मर्यादेचं उल्लंघन तुम्ही करता आहात. कुणाच्याही प्रतिष्ठेची कुचेष्टा मी करत नाहीये. आतापर्यंत बोलतोय सामोपचारानं बोलतोय आणि तुझ्या मनात परिवर्तन होईपर्यंत सामोपचारानं बोलेन स्वतःची इच्छा पूर्ण करेन. सामोपचारावर माझं नाव सुद्धा उपचार आहे. सन्मान राखला जायला हवाच आहे. आता झाली ती पूजा याच्या पुढे उत्तर पूजा होण्यास आहे. राजेश्वर आतापर्यंत शब्दानं बोललो हाती जर का शस्त्र धरलं तुझ्या जीवनाचा शेवट मी करणार. देवाची केल्याशिवाय राहणार नाही. हा तुझा सुमार्ग हो नष्ट
भक्तीचे